राज, वरिष्ठ सहाय्यक लेखा पंचायत समिती दक्षिण सोलापूर। TV महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीने आयकॉन महाराष्ट्र अवॉर्ड सीझन 7चे हरीश मेत्रस यांना अवॉर्ड मिळाल्याबद्दल त्यांचे प्रथमतः हार्दिक अभिनंदन व त्यांना शुभेच्छा। हरीश मेत्रस सरांशी माझे संबंध गेले 7 वर्षाचे असून हरीश मेत्रस सरांशी सोबत काम करताना त्यांच्या जे एक गुण आहे शिस्तप्रिय व शांत, कोणत्याही कामाचे योग्य नियोजन करून त्यांच्या कामाचं यश प्राप्त करतात। त्यांच्याकडे अंतर्गत लेखापरीक्षण व वेतन पडताळणी हा विषय असून अंतर्गत लेखापरीक्षण हे कर्मचाऱ्यांना न आवडणारा विषय। अंतर्गत लेखापरीक्षण म्हणजे जे आपण काम करतो शासनाच्या जिल्हा परिषदेच्या सेवेमध्ये, त्यामध्ये जे ऑडिटचे पॉईंट येतात त्या ऑडिटची पूर्तता करून अनुपालन मान्य करून घेणे हे अत्यंत किचकट काम असून हा किचकट काम मेत्रस सरांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने करतात। मेत्रस सरांच्या अंतर्गत 11 पंचायत समिती आणि 13 विभाग हे कार्यरत जिल्हा परिषदेच्या अंडर असून त्या कार्यात त्यांनी अत्यंत एकत्र करून ह्या सर्व लोकांना मार्गदर्शन करून ह्या अंतर्गत लेखापरीक्षणाचे कामकाज अत्यंत सुरळीतपणे करतात। त्यांचे एक गुण म्हणजे ते आर्थिक कन्सल्टंट आहेत। ते आर्थिक कन्सल्टंट म्हणजे आपल्याला जो इन्कम टॅक्स आहे तो इन्कम टॅक्स कोणत्या पद्धतीनं भरल्यास योग्य पद्धतीनं जे मार्गदर्शन प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांना करतात, त्यांच्यासोबत काम करताना त्यांच्या ज्या नियोजन आहेत तो आम्हाला प्रेरणादायक व आम्हाला योग्य असं पुढील आमच्या वाटचालीस त्यांचा हा कार्याचा जो ठसा आहे आम्हाला तो मार्गदर्शन आणि प्रेरणादायक आहे। अशा या बहुआयामी व्यक्तिमत्व अभ्यासू व्यक्तिमत्वांना TV महाराष्ट्र न्यूज चॅनलनं सीझन 7चा महाराष्ट्र आयकॉन अवॉर्ड दिल्याबद्दल TV महाराष्ट्र न्यूज चॅनलचा खूप खूप आभार मानतो व त्यांना जो अवॉर्ड मिळालेला आहे तो आम्हाला व आमच्या सर्व सहकाऱ्यांना अत्यंत आनंद झालेला आहे। त्या आनंदाबद्दल TV महाराष्ट्राचं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन। ऑडिट विभागात विशेष कौशल्य सिद्ध करून शासनाचे विविध आर्थिक वसुली करून यश संपादन केलेले आहे। ही कामगिरीची दखल घेऊन TV न्यूज चॅनलनं त्यांना 2025 या वर्षाचा आयकॉन ऑफ महाराष्ट्र अवॉर्डने सन्मानित करण्याचे ठरविले आहे। हरीश मेत्रस सरांना व अन्य मान्यवरांना चॅनलच्या वतीने सन्मानित केले जात आहे। त्या सर्वांना माझ्या वतीने खूप खूप शुभेच्छा।